नमस्कार, मी संदीप जगताप आणि आपण पाहत आहात भीमप्रहार न्यूज मराठी। आजचा हा स्पेशल रिपोर्ट आहे श्रीरामपूर शहराला हादरवून टाकणारा त्या स्फोटाचा, जो अचानक झाला, जो कुणाच्या आयुष्यावर ओरखडे काढून गेला आणि जो एक जुनी भीषण आठवण पुन्हा जिवंत करून गेला। श्रीरामपूर शहर, वार्ड क्रमांक 2, बजरंग चौकाजवळील नवी दिल्ली परिसर। काल सायंकाळी 6:45 घराघरात दिवे लागायची वेळ आणि त्याच क्षणी एक भीषण स्फोट। क्षणात शांत परिसर हादरला। लोक घाबरून घराबाहेर धावले। कुणाला काही कळायच्या आत एक महिला रक्तबंबाळ अवस्थेत जमिनीवर कोसळली। जखमी महिला म्हणजे सुनीता, भंगार गोळा करून संसार चालवणारी, गावोगावी फिरून विळत घाट परिसरातून भंगार गोळा करणारी। गोळे फोडले की त्यातून तांबे शिसे मिळते आणि हाच आधार तिच्या कुटुंबाचा। पण काल याच गोळ्यांपैकी एका गोळ्याने तिच्या आयुष्यावर स्फोट झाला। घरात गोळे फोडण्याचं काम सुरू होतं आणि अचानक एक गोळ्याचा प्रचंड मोठा स्फोट झाला। या स्फोटात सुनीता गंभीर भाजली, इतर 2 जण किरकोळ जखमी। स्फोटाचा आवाज इतका मोठा होता की संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण पसरलं। माहिती मिळताच श्रीरामपूर शहर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। परिसर सील करण्यात आला। फॉरेन्सिक पथकाने स्फोटाचे अवशेष ताब्यात घेतले। हा स्फोट नेमका कशाचा? दारुगोळा होता की लष्करी वापरातील जुने अवशेष? या सगळ्यांचा उलगडा आता फॉरेन्सिक अहवालानंतरच होणार आहे। भीषण इतिहासाची पुनरावृत्ती। धक्कादायक बाब म्हणजे याच परिसरात सुमारे 20 ते 25 वर्षापूर्वी असा स्फोट झाला होता। त्या घटनेत एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला होता। आज पुन्हा तोच परिसर, पुन्हा तोच भंगार, पुन्हा तोच स्फोट। फरक इतकाच, आज जीव वाचला पण भीती वाढली। प्रश्न जे अनुत्तरित आहेत, भंगार गोळा करणाऱ्या महिलांना अशा धोकादायक वस्तू कुठून मिळतात? विळत घाट परिसरात अशा गोळ्यांचा साठा नेमका आहे तरी कुठून? याकडे प्रशासनाचं दुर्लक्ष आणखी किती जीव धोक्यात टाकणार? आज सुनीता रुग्णालयात उपचार घेत आहे, पण प्रश्न अजूनही हवेत आहेत। हा फक्त अपघात होता की निष्काळजीपणाचा स्फोट? या स्पेशल रिपोर्टमधून भीमप्रहार न्यूज मराठी प्रशासनाला थेट सवाल विचारतो। पुढचा स्फोट कोणाच्या घरात होण्याआधी कारवाई होणार का? मी संदीप जगताप, भीमप्रहार न्यूज मराठीसाठी।